आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते ऑल ऑफ आत्मा यू. नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेलो आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारी ऊर्जा. आणि आपण गेल्या 5 रविवार काय घेत आहे? रविवार परिवर्तन सेशन. रविवार परिवर्तन. आणि या रविवार परिवर्तन संवादामध्ये आजचा विषय 5वा, माझ्या विचारांची दिशा. माझे विचार काय? मी जो विचार करते ते सत्य आहे का? माझ्या विचारांचा माझ्या आयुष्यावर काय बरं परिणाम होतो? आणि मी जो विचार करते तो खरोखर प्रत्येक वेळी तोच प्रत्यक्षात येत असतो का? हे अनेक प्रश्न आज तुमच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि मग आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे काय? तर विचारांचं विज्ञान. काय आहे या विचारांचं विज्ञान? कारण प्रत्येक विचार हा सत्य नसतो. विचारांच्या अधीन न राहता त्यांना योग्य दिशा कशी द्यायची, ही छान कला, ही ऊर्जा आज आपण अनुभवणार आहे. आजच्या रविवार परिवर्तन सेशन मध्ये. आणि सर्व युट्यूबचे सन्माननीय सदस्य अंतर्मनापासून आपल्याला सुद्धा आत्मा नमस्ते. आपल्याला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि असंच वैज्ञानिक दृष्टिकोनामधून अध्यात्म समजून घ्यायचं असेल, अध्यात्मामधील वैज्ञानिक दृष्टिकोन, मानसशास्त्रीय दृष्टिकोन समजून घ्यायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबर मेसेज करिता आणि लिंक सुद्धा दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. नक्कीच आपला कम्युनिटी ग्रुप जॉईन करा. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं अगदी अंतर्मनापासून स्वागत आहे. सन्माननीय सदस्य, अनेक वेळा असं होतं का मनामध्ये विचार आला की टेन्शन येतं का? अरे मला असं वाटलं. कोणाकोणाला येते? त्यांनी फोन नाही उचलला, आलं टेन्शन. आहे ना? छोटीशी गोष्ट. फोन नाही उचलला की आलं टेन्शन. अधिक तुमचे माईक बंद आहेत त्यामुळे तुम्हाला आता शेअर करता येणार नाही. माहिती आहे मला, अनेक विचारांची गर्दी आणि अनेक चिंता आपल्या मनामध्ये असतात. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटते की माझ्या मनामध्ये आलं किंवा एखादा विचार मनामध्ये आला की तो तसाच गोंगावत राहतो. खरंच या विचारांवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे का? कसं मिळवावं? आणि आलेला तो प्रत्येक विचार योग्यच असतो का? की यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं, समजण्यासारखं, बदल करण्यासारखं आहे? हे आपण बघूया. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की खरोखर मी कोण आहे? आठवते ना सगळ्यांना? मी कोण आहे? मला मला मी म्हणजे आपण, आपल्याला मिळालेली ओळख, आपल्यावर लादलेली ओळख आणि आपण स्वतः निवडलेली ओळख, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न केला मागच्या सेशनमध्ये. आठवते? बहुत बढिया. तुम्हाला आठवते म्हणजे मग छान. आणि या सर्व प्रवासामध्ये आपण पुन्हा एक गोष्ट समजून घेतली काय? की आपण स्वतःला समजतो किंवा आपण कसा विचार करतो याचा तुम्ही आणि मी, आपल्या सगळ्यांसाठी काय तर आपल्या आयुष्यावर याचा खूप परिणाम होतो. मनामध्ये अशी खूप छान त्याची एक ओळख निर्माण झालेली असते. एखाद्याने कौतुक केलं, आपण छान वाटतो स्वतःला. एखाद्याने म्हटलं कमी आहे, आपण स्वतःला कमी विचार करतो. किंवा जर अंतर्मनाने विचार केलेला आहे की मी पुरेसा नाही आहे, तर एखाद्याने कौतुक केलं ना तरी असं वाटतं अच्छा, गंमतच करत आहे, मन मानत नाही आहे. आपण जर असा विचार करत असलो की लोक ना माझा गरजेपुरताच उपयोग करतात, तर एखाद्याने कौतुक जरी केलं ना तरी आपल्याला काय वाटते, हा गरज असेल ना म्हणून कौतुक सुरू आहे. आहे ना? मला बरं वाटावं ना म्हणून कौतुक सुरू आहे. अशा अनेक सगळ्या गोष्टी. एखाद्याने चूक दाखवली, मन लगेच म्हणतं काय, बघा मला तर माहित होतं की मला हे जमणार नाही. ओके. तर असं हे सगळं होत असतं. तर हे सगळे आपल्या विचारांचे परिणाम असतात. मग आज आपल्याला
ते काय आहे तर आपले कुठेतरी जुने आलेले अनुभव, संस्कार, भीती, जुनी ओळख यामुळे. मग आज आपण आजच्या सेशनमध्ये मनाच्या अधिक जवळ आणखी मनाचं एक सूक्ष्म स्तर अनुभवण्याचं किंवा त्याकडे जाण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आणि या प्रवासामध्ये तुम्ही सोबत आहात? ओके. जर तुम्ही सोबत आहात, छान प्रकारे ऊर्जा ग्रहण करणार आहात, तर मग मला अधिक आवड निर्माण होते त्या प्रत्येक सेशनची, पुन्हा त्या विषयावरच्या गहराईपर्यंत जाण्याची. हं? आणि नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा संधी असणारच आहे सगळ्यांना. आणि हो, शेअरिंग करण्यासाठी आज खूप सदस्य अगदी उत्सुक आहेत. माहिती आहे, वेगळा व्हिडिओ तयार करूया. एकच व्हिडिओ मोठा होतो म्हणून शेअरिंगचा व्हिडिओ वेगळा असेल. ओके? आणि सेशनच्या शेवटी प्रसाद असेल. कोणाकोणाला हवा प्रसाद? येस. आणि आपला प्रसाद म्हणजे काय माहिती असते ना तुम्हाला? छान ऊर्जामय मेडिटेशन. हे छान ऊर्जामय मेडिटेशन हाच आपला प्रसाद आहे. आणि हा प्रसाद घेण्यासाठी शेवटपर्यंत जो प्रसाद केव्हा मिळतो? सगळ्यात शेवटी. हो ना? हां. आणि हा प्रसाद घेण्यासाठी जेवढा आपण शेवटपर्यंत असू, तर मग तुम्हाला नक्कीच हा प्रसाद मिळेल. बघा, विचारांकडे बघायचं आहे आज सूक्ष्म स्तरावर. प्रश्न नाही आहे, की माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार का येतात? नाही. आजचा प्रश्न ना त्याहीपेक्षा मोठा आहे, की माझ्या मनात आलेल्या प्रत्येक विचारावर मी विश्वास ठेवणं आवश्यक आहे काय? नकारात्मक, सकारात्मक सोडून देऊया. माझ्या मनामध्ये आलेल्या त्या प्रत्येक विचारावर मी विश्वास ठेवणं आवश्यक आहे का? आणि आजचं उत्तर काय आहे? नाही. का? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळत आहे. स्वतःची ऊर्जा वाढवत आहे आणि विचार कसे बरं निर्माण होतात? विचार आपल्या मेंदूचं महत्वाचं काम आहे. मग आपला मेंदू काय करतो? सतत माहिती घेत राहतो आणि त्याचा अर्थ लावतो. माहिती घेतो, अर्थ लावतो आणि अंदाज बांधतो. आपण एखादी व्यक्ती पाहिली आहे, एखादा आवाज ऐकला आहे, एखादा मेसेज वाचला आहे, एखादी घटना अनुभवलेली आहे आणि तेव्हा मेंदूनं फक्त वर्तमानामधलीच गोष्ट आठवत नाही, तर भूतकाळामधल्या गोष्टी पण क्षणार्धामध्ये आठवतो आणि पूर्वानुभवाशी त्याचा एक काय म्हणूया आपण पूर्वी आलेल्या अनुभवाशी त्या आत्ताच्या अनुभवाची क्षणामध्ये तुलना करतो. आपल्या स्मृतीमध्ये असलेले धडे, संस्कार, आपल्याला आलेले अनुभव, तो विचार या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि मग भावनिक अनुभव असू दे किंवा घाबरणारे असू दे, तर त्यानुसार काय करतो, तर अगदी तत्परतेने अर्थ तयार करतो. जसं बघा, जसं एखाद्या व्यक्तीला आपण मेसेज पाठवला, सेम तुमच्याच बाबतीमध्ये होते. काय? बघा, मेसेज पाठवला. 2 तास झाले उत्तर आलं नाही. काय आहे? 2 तास झाले फक्त उत्तर आलं नाही. असंच ना? किती? फक्त 2. मनामध्ये विचार केवढे येतात? मी माईक सुरू करते. कोण सांगेल सांगा बरं, हात वर करा बरं. कोण बोलणार? काय विचार येतात? चला, श्रद्धाताई कुलकर्णी तुमचा माईक सुरू करा. 2 तास एखाद्या व्यक्तीने माईक सुरू केला, हे व्हिडिओ मेसेज आपला पाहिला नाही. काय बरं विचार येतात? सांगा बरं श्रद्धाताई. काय झालं असेल? हां, कुठलं कशामध्ये अडकले असतील? काही हां, झालं असेल का? काही हां. झालं असेल का? गाडीवर असतील तर असे वाईट पहिले येतात हं, विचार. बरोबर. पुन्हा त्यांना माझ्याशी बोलायचं नाही का? हं? हो. हो. मग मी काहीतरी चुकीचं तर बोललं नसेल ना? मी काहीतरी असं काहीतरी झालं नसेल ना? माझा राग आला असेल का? हां? हो. मग पुन्हा माझी किंमतच नाही. हं? हे सगळे मनानी केलेले अर्थ आणि अंदाज होते की नव्हते आता आपले? मनाचे अंदाज. मनाचे अंदाज. आणि माहिती आहे, आपल्या जीवनामधला सगळ्यात मोठा मानसिक ताण हा कशामुळे निर्माण होतो?
तर गोंधळामुळे निर्माण होतो. कारण आलेल्या त्या विचारांना आपण काय समजतो? तथ्य समजतो, खरं तेच वास्तव समजतो. समजतो. बरोबर. आपण त्या विचाराला काय समजतो ना? खरं समजतो की हो, त्यांनी ना असंच झालं असेल. ओके. आणि पहिला तो वेदनेचाच विचार येतो. पहिला तो चुकीचाच विचार येतो आणि तो जसा जसा चुकीचा विचार येतो ना, मग तो विचार सत्य समजला की आपल्याला अधिक जास्त त्रास होतो. असंच होतं सगळ्यांसोबत. थोडासा अंगठा दाखवा. अंगठा म्हणजे येस असं दाखवा. हां. ओके. मग थोडंसं अधिक पुढे चलूया आपण. तुम्ही आता श्रद्धाताई मध्ये-मध्ये गरज पडली, तर तुमचा माईक सुरूच ठेवा. बॅकग्राऊंडला आवाज येणार नाही असा. ओके. नाहीतर मग बंद करून घेऊ आपण. पुन्हा मी तुम्हाला चान्स देईन सुरू करायला कोणाला सुद्धा. बघा, असंच आहे. सगळ्यांसोबत असंच होतं. तुम्हाला काय वाटते? ऊर्जेसोबत जुडायच्या अगोदर माझ्यासोबतही असंच व्हायचं. आता होत नाही असं नाही. पण त्या सगळ्या गोष्टींची संख्या खूप कमी झाली आहे. ओके. खूप कमी म्हणजे फार अल्प राहिलेली आहे. मग आपल्याला काय समजायचं आहे? काय समजायचं आहे? मन समजून घ्यायचं आहे आपल्याला आपलं. आपल्या मनावरच कार्य सुरू आहे ना परिवर्तन संवादामध्ये. मग विचारायचं आहे, की तथ्य काय आहे? म्हणजे काय आहे त्यामधलं तथ्य? विचार काय आहे? अर्थ काय आहे? आणि अंदाज कोणता आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. बरोबर ना? की खरोखर या सगळ्या गोष्टीमधलं तथ्य काय आहे बाबा? की मला आलेला विचार आहे, की मी अर्थ लावला आहे, की अंदाज आहे. समजा एखाद्या कामामध्ये चूक झाली. तर तथ्य काय आहे? काय आहे तथ्य? माझ्याकडून चूक झाली. एवढंच आहे ना. चूक झाली आणि चूक झाली. मन म्हणतं मी निष्काळजी आहे. हे काय झालं? हा अर्थ काढला मनाने. पुढे मन काय म्हणतं? आता सगळेजण माझ्याबद्दल असाच विचार करतील काय? पाहुणे आले आहेत आणि भाकरी जळली. नेमकं पाहुणे आले कीच भाकरी जळते, पोळी जळते. हो ना, असंच होते ना? हां. नेमकं पाहुणे आहे आणि मग त्याच दिवशी भाजीमध्ये काहीतरी थोडीशी गडबड आणि मग मनामध्ये काय? अरे, पहिलं माझ्याच्याने निष्काळजीपणा झाला. मला काही जमतच नाही. अरे, येतं ना विचार मनामध्ये. हा अर्थ लागला. पुढे मन म्हणतं, की आता सगळेजण काय म्हणतील? हिला काही स्वयंपाक येत नाही. फार मोठा आणि मन अधिक-अधिकच विचार करतो. लोकं माझ्या आता हे पाहुणे माझ्याबद्दल हा विचार करतील, तो विचार करतील. हे काय झाला ताई? हा अंदाज झाला. आपण बांधलेला अंदाज. बरोबर ना? आणखी पुढे मन बोलतच राहतं. काय माहितीये काय? माझ्याकडून काही व्यवस्थितच होत नाही. हा विचार काय झालाय? एका संपूर्ण घटनेमधून आपण आपल्या व्यक्तिमत्त्वावर निर्णय देऊन टाकला. समजा एक पोळी जळली किंवा एक भाजी खराब बिघडली, थोडीशी बिघडली, तर याचा अर्थ काय? की माझ्याकडून काही व्यवस्थित होतच नाही. एक घटना आयुष्यामधली संपूर्ण व्यक्तिमत्वाचा निर्णय देते का? नाही ना. आता कसं समजलं? आहे ना. हां, मला ना मॅम 4 लोकात बोलताच येत नाही. माझी हिंमतच नाही आहे. माझ्यामध्ये डेअरिंगच नाही आहे. हे कोणी सांगितलं? हेच आपल्याला ओळखायचं आहे. काय, की एखादी घटना म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. एखादी चूक म्हणजे सुद्धा व्यक्तिमत्व नाही आणि एक विचार म्हणजे अंतिम सत्य नाही. एक घटना आहे. एक गोष्ट आहे, एक घटना आहे आणि त्या घटनेकडे 2 माणसं वेगवेगळ्या नजरेने बघतात. बघा बरं, बघा बरं. समजा आता इथंच आपण 2 लोकांना, 2 व्यक्तींना बोलण्यासाठी बोलवलं. तर आपल्या सगळ्यांच्या समोर प्लॅटफॉर्मवर आपल्या सारखेच लोकं आहेत. बरोबर ना? सगळ्यांच्या समोर सारखीच आहेत. 100 लोक आहेत बाबा, 150 लोक आहेत. ओके. एका व्यक्तीला काय वाटेल बोलताना? अरे, आता मी काय बोलू? या सगळ्यांसमोर जर का मॅडमने आता मला बोलायला सांगितलं तर? माझं काही चुकलं तर? हे मला बरोबर शकुंतलाताई? असंच होऊन राहिलं? हां. काय काय वाटते? माईक सुरू करा बरं शकुंतलाताई. आता तुम्हीच करा. काय काय विचार येतात? समजा मॅडमने आपलं नाव घेतलं. करा माईक सुरू करा तुमचा.
होतो. करा माईक सुरू करा. होते तुमचा माईक सुरू होतो. पहिले सुरू करा. नाही, तुम्हाला करता नाही येऊन राहिला माईक सुरू. ओके, एक मिनिट हा. संगीताताई पवार, काय विचार येतो मनामध्ये? माईक सुरू करा. मॅडमने कधी माझं नाव घेतलं तर सांगा, काय विचार आला? अ, अ, कधी तर असं माणसांना बोलायला लागलं की भीती वाटते. काहीतरी हा, असं वेगळं वाटतं. हा, म्हणजे अचानक असं कधी कुणावर बोललं नाही ना, त्यामुळे भीती बरोबर. एक प्रकारची वाटते. हा, म्हणजे कुठेतरी की असा काय विचार आला, समजते. का की माझ्याकडून काही चूक झाली तर, अरे, जी हो, एकदमच धडधड व्हायला लागते, किंवा अरे मला भीती वाटायला लागली, किंवा मग अरे एक आपण काय म्हणूया त्याला, की हे सगळे जर मला हसले तर काहीतरी चुकलं तर माणसं हसतात ना. एक वेळ वाटतंय असं काय बोलली, हिच्याकडनं चूक झाली की माणसांना हसायला वेळ हे मिळतो. बघा, एका व्यक्तीचा हा विचार, बरोबर ना, हा विचार आला ना आपल्या संगीताताईच्या मनामध्ये, की बाबा हो, असं होऊ शकतं. बरोबर, असं होऊ शकतं. आणि मग त्यामुळे आवाजामध्ये भीती, आणि कदाचित जे बोलायचं ना ते राहून जातं आणि दुसरंच काहीतरी बोलल्या जातं. हो ना? येस. पण आत्ताच मी विचारते परत. आमच्या सविता बाणावलकर आहेत. मी त्यांना माईक सुरू करायला लावते. समजा जर आता तुम्हाला माईक सुरू करायला सांगितला. ओके सविताताई, अचानक घेतलं नाव हं. आता तुमच्या मनात काय विचार आला? की मला संधी आत्मा मिळाली नमस्ते तर? मॅडम. हं. आत्मा नमस्ते मॅडम. मी वाटच बघत असते, पण नेहमी माझंच नको म्हणून मी आपली शांत बसते. कारण दरवेळी मीच आपली शेअरिंग करते, बाकीच्यांना नवीनना चान्स मिळायला पाहिजे म्हणून. पण हां. मला सुरुवातीला वाटायचं, जेव्हा मी नवीन फर्स्ट डिग्रीला होते ना, तेव्हा मला थोडंसं ऑकवर्ड वाटायचं. कारण मी अशी चार चौघात कधी हायस्कूल नंतर वगैरे मी कधी अशी म्हणजे स्टेजवर बोलले नाही किंवा काहीच नाही. हं. त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होता. पण जेव्हा आपल्या सेशनमध्ये शेअरिंग वगैरे सतत सुरू असायचं, त्यामुळे मला आता डेअरिंग आलं. आता मी बिनधास्त बोलू शकते. येस. कुठेतरी मनामध्ये असं येतं का, की अरे वाह! की माझा विचार, माझा अनुभव मला अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते आहे. हो, नक्की, नक्की मॅडम. येस, की कधी मला मंच अपेक्षा मिळते पण आहे. हां. कधी म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं, की आपण एवढं YouTubeवर येऊ आणि आपण एवढं बिनधास्त बोलू शकू. फक्त मॅडम तुमच्या शिकवणीमुळे आणि तुम्ही कसं माहितीये घरगुती म्हणजे घरातले एक फॅमिली मेंबर असल्यासारखं वागल्यामुळे की नाही आम्हाला कधी असं दडपणच आलं नाही. म्हणजे मला तर मी एवढी अबोल आहे ना, की माझ्या घरातले पण कौतुक म्हणजे बघतात तेव्हा माझा मुलगा वगैरे म्हणतो, "आई तुझा व्हिडिओ" म्हणजे मी अशी चार चौघात पण कधी अशी मिक्स होत वगैरे नव्हते. पण आता मी बिनधास्त सगळीकडे कुठेही काहीही हे करू शकते. एवढा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आता. गुड. ग्रँड मास्टर खूप सुपर. झाल्यानंतर तर खूपच. थँक यू बघा, मॅडम. थँक यू सविताताई. बघा, काय झालं ना, घटना एकच आहे. पहिल्या डिग्रीच्या सदस्याला त्याच घटनेची थोडीशी भीती वाटते आहे. त्याच गोष्टीची भीती वाटते आहे. शेअरिंगची म्हणूया, बोलण्याची म्हणूया, व्यक्त होण्याची म्हणूया, आणि तीच व्यक्ती दुसरी आहे. थोडीशी पुढच्या लेव्हलला गेलेली आहे, एक ग्रँडमास्टर झालेली आहे. आणि काय झालं आहे, तर त्यांना ती संधी वाटली आहे. हे अचानक माईक सुरू जरी करायला लावला ना, ही संधी आहे, घटना तीच आहे, लोक तेच आहे, मंचही तोच आहे, पण अंतर्गत अनुभव मात्र वेगळा आहे. बरोबर? येस. आणि कारण आपण काय करतो, तर बाहेर घडणाऱ्या घटनेला वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण प्रतिसाद देत असते. मग एकाच घटनेचा दोन व्यक्तीच्या अनुभवामध्ये फरक असतो. कारण दोघांचा भूतकाळ वेगळा आहे. दोघांचा संस्कार वेगळा आहे. दोघांची आत्मप्रतिमा वेगळी आहे. स्मृती वेगळ्या आहेत. भीती वेगळी आहे. याचा अर्थ, मग सांगा, याचा अर्थ असा, की प्रत्येक भावनेला विचारच कारणीभूत असतो असं नाही. मग कधी-कधी शरीराची अवस्था, कधी आपण थकलेलो असतो. ओके. कधी-कधी आपणच तयारी नसते, मेकअप नसते, तेव्हाही वेगळा परिणाम होतो ना. म्हणून मी सगळ्यांना सांगते, तो नो गाऊन छान मस्त तयार होत चला रोजच्या सेशनला. आठवते तुम्हाला?
येस. आरोग्य तुमचं कसं आहे? तुमची झोप व्यवस्थित झाली की नाही? एखादं वातावरण तुमच्या घराचं कसं आहे? नातेसंबंध कसे आहे? परिस्थिती कशी आहे? या सगळ्यांचा परिणाम होत असतो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, भावनांसाठी. आणि अनेकदा काय होते ना, पण अनेकदा असं होतं की विचार हा भावना आणि प्रतिक्रियेच्या प्रवासामधला महत्वाचा दुवा आहे. कसा? विचार ह्या आपल्या येणाऱ्या भावना आणि आपण काय प्रतिक्रिया देतो यामधला एक महत्वाचा दुवा आहे. का? कारण यासाठी आपल्याला विचारांचा अधिक खोल परिणाम समजून घ्यावा लागेल. समजा आपण रात्री एकटं आहे. अचानक आवाज आला. मनात विचार आला, कोणीतरी घरात आलं का? हृदय क्षणामध्ये धडधड, धडधड, धडधड व्हायला लागतं. आहे ना? येस. आणि क्षणामध्ये शरीर एकदम सज्ज. श्वास बदलला. स्नायूमध्ये ताण आला आणि लक्ष त्या आवाजावर केंद्रित. आणि मग थोड्या वेळात लक्षात आलं, की हो, खिडकीमधून काहीतरी पडलं. धोका नव्हता. पण शरीराने दिलेली प्रतिक्रिया मात्र योग्यच होती ना? किंवा ती खरी होती ना? खरी होती. शरीराने दिलेली प्रतिक्रिया खरी. मग पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की विचार चुकीचा असू शकतो. तो विचार आला, अचानक काहीतरी पडलं, बाबा धोका आहे का? हा विचार चुकीचा होतो, पण त्या विचारामुळे निर्माण झालेला अनुभव मात्र शरीराला खरा वाटू लागतो. मग जर दिवसभर आपण अशाच विचारांमध्ये राहत असू, कशा? काही वाईट होईल का? फोन नाही उचलला तर? मला अमुक गोष्ट जमेल की नाही? जमणार नाही. लोक काय म्हणतील? पुढे काय होईल? आणि तेच तेच जर सुरूच राहिलं तर शरीर, मन वारंवार तणावाच्या अवस्थेमध्ये जाणार. तणावाच्या अवस्थेमध्ये जाणार आणि येथे आपल्याला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जानं खूप मदत करते, की येथे आपण जेव्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो, तेव्हा अनेक जण सुरुवातीला विचारतात, की काय मॅडम, हे जे मी दिवसभर विचारामध्ये राहते, रात्री सुद्धा काही लोक झोप नाही हो मॅडम जीवाला. किती लोक असे असतात, की झोप नाही. आता मी तुम्हाला हात वर करायला लावत नाही. कारण जेव्हा अनेक सदस्य येतात, मॅडम फक्त शांत झोप पाहिजे. त्या शांत झोपीसाठी कित्येक जण आलेले असतात. कारण खूप विचारांची संख्या, प्रचंड विचार, 80,000 विचार एका दिवसामध्ये हा मेंदू करतो असं म्हटलं जातं. मी वाचलं आहे कुठंतरी. कदाचित त्या संख्येमध्ये वाढ किंवा कमी होऊ शकते. मग विचार बंद होतील का? लक्षात घ्या, विचार येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपला उद्दिष्ट विचारांच्या विरुद्ध युद्ध करायचा नाहीये. आपल्याला कोणालाही विचार थांबवायचे नाहीत. कारण आपण शेवटच्या क्षणापर्यंत परमात्म्यामध्ये विलीन होईपर्यंत विचार असतील. विचारांशी युद्ध नाही. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं किंवा या ऊर्जेचा उपयोग अधिक समजणं गरजेचं आहे. मनाला शांत होण्यासाठी अधिक सजगतेने पाहण्यासाठी ही पूरक ठरणारी साधना आहे. जेव्हा आपण या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत काही काळ शांत बसतो, शरीराकडे लक्ष जातं, श्वास जाणवायला लागतो, मनाचा वेग आपल्या लक्षात येऊ लागतो आणि हळूहळू एक महत्वाचा बदल घडतो. काय? की लगेच विचार आला, की लगेच प्रतिक्रिया आली. आता होत नाही. जसं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो ना, तर खिडकीतून काही पडलं, धाडकन आवाज आला, की हो काही असेल मला बघू दे. हे स्थिरत्व येतं, ती सजगता येते. ओके. फोन उचलला नाही, काही झालं असेल का? झाले हातपाय थंडे. असं होत नाही. तर काय होते, की विचार आला आणि लगेच प्रतिक्रिया आली, असं होत नाही. आता असं होतं, की विचार आला, तो मी पाहला.
त्या विचाराकडे मी बघायला शिकते. छोटासा फरक आहे, दिसायला साधा आहे, पण यानीच आयुष्याच्या परिवर्तनाची सुरुवात होते. काय की विचार आला आणि प्रतिक्रिया दिली. हे सर्वसामान्य व्यक्ती, दिव्य ऊर्जेसोबत जुडलेली व्यक्ती विचार आणि प्रतिक्रिया यामध्ये जागरूक असते. विचार आला की तो विचार आहे की खरोखर तो खरी घटना आहे, तथ्य आहे की विचार आहे, हे समजण्याची मेंदूची क्षमता वाढते. आलं लक्षामध्ये? येस. आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यासाठी विचार नाही निवडणार, आपले निर्णय नाही घेणार, पण ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा नकारात्मक विचार मिटवण्याची काही जादुई पद्धत सुद्धा नाही. पण जेव्हा आपण नियमित साधना करतो, तेव्हा माझं शरीर, माझं मन अधिक घट्ट, अधिक स्थिर 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 करण्यासाठी स्वतःच्या अंतर्गत हालचालीकडे साक्षी भावाने पाहण्याची ती ऊर्जा आहे की मी काय वागतो आहे, मी काय बोलत आहे, मी काय प्रतिक्रिया देत आहे, या प्रत्येक गोष्टीकडे साक्षी भावाने पाहण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. म्हणून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर की बाबा तुम्ही येथे हात ठेवा, येथे हात ठेवा, येथे हात ठेवा, या सगळ्या गोष्टीचं महत्व आहेच, पण त्या सोबतच सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे की स्वतःच्या अंतर्गत अवस्थेसोबत अधिक सजग, अधिक संबंध निर्माण करण्यामध्ये दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. म्हणजे माझं माझ्या विचारांशी, माझं माझ्या अस्तित्वाशी, माझं माझ्या ऊर्जेशी अधिक नातं, पण ते कसं सजगतेने, साक्षी भावाने की मी काय आहे. मग माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये ती स्थिरत्व निर्माण होतं. हळूहळू 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 चक्र बॅलन्स होतात आणि मग समजतं, मग ते चक्र बॅलन्स होत असताना ऊर्जा वाढते आणि सर्वांगीण विकास करायला ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. कधी कधी काय होते ना, मनामध्ये इतक्या वेगाने विचार येतात ना की आपण त्यांना विचार म्हणून पाहतच नाही, थेट सत्य समजतो. मानसशास्त्र काय म्हणते माहितीये का याला? स्वयंचलित विचार सुरूच राहतात. समजा एखाद्याने आपल्याकडे बघून नमस्कार केला नाही, ओके, किंवा आता कधी कधी काय होते, लगेच माझा आवाज आला, लगेच मी सांगते ना, आपल्याला सुद्धा नवीन नवीन सदस्य, अच्छा, यांनी आत्मानमस्ते केल्यानंतर मॅडमनी नंतर आत्मानमस्ते केला आणि मी केल्यानंतर केला नाही, आहे ना? हां. कधी-कधी फोन उचलला नाही किंवा बाबा त्यांनाच नमस्ते केला, मला केला नाही. मग डोक्यात काय येते? राग आला असेल का? त्यांना माझा राग असेल का? किंवा आपण दुसऱ्याचाही विचार केला तरी होते ना असं, की त्यांना राग असेल का? क्षणात विचार. एखाद्या व्यक्तीने आपल्या कामामध्ये सूचना दिली, काही बदल सुचवला, की अच्छा त्यांना मी आवडतच नाही किंवा त्यांना मी योग्य वाटत नाही. अरे, माझ्यात काहीतरी कमी आहे. फोन उचलला नाही. काही झालं असेल का? अच्छा, पुढच्या महिन्यामध्ये खर्च वाढेल. आता अरे, काहीतरी झालंही आहे, खर्चही वाढेल, आर्थिक परिस्थितीही बिघडेल. आता कसं करावं? आता काय होईल? अरे, क्षणार्धामध्ये भविष्याचा विचार, केवढ्या दूर जातो आपण. लक्षात घ्या, मनाला अपूर्ण माहिती आवडत नाही. अर्धवट माहिती आपल्या मनाला आवडत नाही. मग आपलं मन काय हुशारी करते माहिती आहे का? समजा एवढी माहिती मिळाली आहे. काय? काय माहितीये? आपल्याकडे फोन उचलला नाही. फोन उचलला नाही, याचं मन काय करते माहिती आहे का? मन, त्याला अर्धी माहिती आवडत नाही. मग मनाने काय केलं? रिकाम्या जागा आपण असतो ना, ती पहिले शिकायचो. पॉइंट, पॉइंट, पॉइंट असायचे आणि त्यामधून कथा तयार करायचो. सेम मन तसं करतं. त्याला अपूर्ण माहिती आवडत नाही आणि तो काय करतो? लगेच आपल्याला मिळालेल्या छोट्या माहितीवर मोठी स्टोरी तयार करतो. कोणाकोणाचं मन करतं?
सगळ्यांचं जवळ करतं की नाही. जसं जसं आपण पुढे जातो, जसं जसं पुढे जातो, तसं तसं मनाची ही अवस्था बदलते. मनाला अपूर्ण माहिती आवडत नाही. मग ते काय करते, रिकाम्या जागा कथांनी भरते. त्याच्या गोष्टी रिकाम्या जागा भरते. आणि भीती जर का तुमच्या आतमध्ये भीतीच्या ऊर्जा आहेत, त्या ऊर्जा ऍक्टिव्ह आहेत, तर मग काय होते, मग मन काय करते, तर अनेकदा त्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या ज्या कथा आहे ना, नकारात्मक दिशेने जात राहतात. जर तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे, तुमची जर सकारात्मकता सक्रिय आहे, तर आलेल्या त्याच प्रसंगाला दुसरी व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरेल. विचार खूप 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 असतात, पण त्याची स्पष्टता नाही. तोच पुन्हा पुन्हा तीच घटना पुन्हा पुन्हा तेच असं झालं असतं तर मी तसं का केलं? विचार चालूच असतात, पण उपाय जवळ येत नाही. म्हणून स्वतःला विचारा, मी सध्या विचार करत आहे की विचारांच्या भोवऱ्यात फिरत आहे? प्रश्न स्वतःलाच विचारायचा. आणि प्रश्न अत्यंत शक्तिशाली आहे. काय? की मी सध्या विचार करत आहे, की विचारांच्या भोवऱ्यात स्वतःला गुंतवत आहे, फिरतच आहे. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. का मी तेव्हा तसं बोललो नाही त्यांच्याशी? का नाही बोलली? मी असं बोलायला पाहिजे होतं. मी त्यांना अशी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. मी त्यांना तसं उत्तर द्यायला पाहिजे होतं. मग त्यांनी असं म्हटलं असतं. घटना होऊन गेली आणि आपण अजूनही तिथंच आहे. आणि तोच विचार. तेव्हा मी असं का नाही वागलो? तेव्हा मी अशी का नाही वागली? बरोबर? किंवा आपण ते झालेलं भांडण रोज जगतो बऱ्याच वेळा. होतं असं? येस. मग तेव्हा विचारायचं स्वतःला, की मी विचार करत आहे, की विचारांच्या भोवऱ्यात फिरत आहे. पुन्हा लक्षात ठेवा, की येथे काही आपल्याला विचार दाबून ठेवायचे नाहीये. विचारांना दाबायचं का? नाही. पुन्हा ती दुसरी चूक होईल. नकारात्मक विचार वाईट आहे, मला ते आलेच पाहिजे नाही, असं म्हणायचं नाही. कारण जर काय आपण जबरदस्तीने विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याशी अनेकदा संघर्ष जास्त वाढतो. मग ते विचार काय करतात, नकारात्मक दबलेले राहिले, की आपण ती बॉटल खोलतो ना, पेप्सी, कोको कोला, कसं ते बाहेर निघतं एकदम, तशा प्रकारे स्पीडनी बाहेर निघतात. मग स्फोट होतो. आहे ना, भावनांचा उद्रेक होतो ना कधी-कधी. आपल्यावर नियंत्रण पण राहत नाही आणि मग ते खूप जास्त होतं. तर भावनांना किंवा त्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न नाही करायचा. ते अधिक वाढतात. आणि कधी-कधी ना एक वेगळी टोकाची गोष्ट काय करतात, तर खोटी सकारात्मकता असते. काय? मनात भीती आहे. मनामध्ये भीती आहे. पण आपण स्वतःला काय सांगतो? आय एम स्ट्रॉंग. ओके. अंधारात गेलं की त्रेधा त्रिपट. ओके. आणि मग स्वतःला सांगतो आय एम स्ट्रॉंग, आय एम स्ट्रॉंग, आय एम स्ट्रॉंग. लक्षात घ्या, मी घाबरत नाही. मन दुःखी आहे आणि मनाला काय सांगतो, की मी खूप आनंदी आहे. हे अंतर्मनासोबत प्रामाणिक राहणं नाही. परिपक्व सकारात्मकता म्हणजे काय? परिपक्वतेने पुढे जाणं म्हणजे काय? तर वास्तव नाकारणे नाही. परिपक्व सकारात्मकता अशी आहे, की वास्तव नाकारायचं नाही. ती काय म्हणते? हो, मला आता भीती वाटत आहे. माझ्या मनात नकारात्मक विचार आहे, पण त्याला मी सत्य घोषित करणार नाही. मी त्या नकारात्मक विचाराकडे बघेल, त्याला पडताळून पाहील आणि मग माझी योग्य दिशा निवडेल. ही आहे जागरूकता. ओके. आपल्याला त्याला विचाराला दाबून ठेवायचं नाहीये. त्याला बघायचं आहे, की हो, की हा नकारात्मक विचार आहे. बरोबर? आपल्याला योग्य दिशा निवडण्याची गरज आहे. लक्षात येते सिमरन? ओके. हा नकारात्मक आहे. बरं. ती भीती आहे, तो स्ट्रेस आहे. हो, हा नकारात्मक विचार आहे. मला याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. हे ज्या क्षणाला लक्षात येतं, तेव्हा आपण नवा विचार क्रिएट करायला किंवा नवी दिशा निवडायला सहज होतो. जागरूकतेने त्या गोष्टीकडे जातो. जागरूकता खूप महत्वाची आहे. आणि यासाठी ना
छोट्याशा पायऱ्या आहेत. काय? थोडासा विचार आला, थोडं थांबा, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही क्षण थांबा. एका क्षणासाठी का होईना श्वासाकडे लक्ष द्या आणि शरीर थोडंसं हलकं सोडा. निरीक्षण करा. स्वतःला विचारा, आता माझ्या मनामध्ये नेमका कोणता विचार सुरू आहे? मला जमणार नाही, माझ्याबद्दल वाईट बोलतील, काहीतरी वाईट होणार, फक्त ओळखा. म्हणजे काय तर त्या विचाराकडे साक्षी भावाने किंवा जागरूकतेने पाहणं, याला म्हणतात की काय सुरू आहे माझ्या डोक्यामध्ये सध्या. आला विचार, आपल्याला स्ट्रेस येत आहे, माझ्या डोक्यात जे काही सुरू आहे ते मला फक्त आणि फक्त बघायचं आहे. आणि मग पुढची पायरी आहे त्याला पडताळायची. आता विचारा, काय की यामध्ये तथ्य किती आहे आणि माझा अर्थ किती आहे? या नकारात्मक विचारासाठी प्रत्यक्ष पुरावा आहे का? मी भविष्याचा अंदाज तर बांधत नाहीये ना. माझी एखादी जुनी भीती आजच्या घटनेला रंग तर नाही ना देऊन राहिली. माझी ती जुनी भीती आजच्या एखाद्या घटनेला रंग तर देत नाहीये ना. विचारूया आपण स्वतःला. आणि याकडे मी अधिक वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकते का? आणि मग आली नवीन दिशा निवडणं. खोटं सकारात्मक वाक्य नाही, तर वास्तववादी, समर्थ, संतुलित विचार आपल्याला करायचा आहे. नवी दिशा. मला काहीच जमणार नाही, याऐवजी मला अजून तयारीची गरज आहे, मी ती करू शकते. आपण काय मला काहीच जमणार नाही असा जो विचार क्रिएट झाला, तेथे विचार क्रिएट करूया काय की मला अधिक तयारीची गरज आहे, मी ती करू शकते. मला काही जमणार नाही, याऐवजी मी मी करू शकते, मी परफेक्ट आहे असं न म्हणता मला अधिक तयारीची गरज आहे. फरक समजते ना तुम्हाला? मला अधिक तयारीची गरज आहे, मी ते करू शकते. सगळं बिघडेल, आता काही खरं होणार नाही, याऐवजी अडचण आहे, पण पुढची पायरी मी शोधू शकते. होतं ना असं कधी-कधी. बऱ्याच वेळा मलाही फोन येतात, "मॅडम आता संपलं सगळं, आता काही खरं नाही आहे." असं नसतं. तेव्हा तो विचार आहे, अडचण आहे, पण पुढची पायरी, योग्य पायरी शोधण्याची क्षमता माझ्यात आहे, ती मी शोधणार. लोक माझ्याबद्दल काय बोलतील? या विचाराऐवजी त्यांचे विचार त्यांच्या हातात आहेत, माझी कृती माझ्या हातात आहेत. कारण अनेक लोक जगताना फक्त हा विचार करत जगतात की लोक काय म्हणतील. हो ना? क्या कहेंगे लोग? सबसे बडा रोग. जेव्हा हा विचार येतो की लोक काय म्हणणार, मला एक सांगा, लोकांचं जे म्हणणं आहे, तो विचार त्यांचा आहे. त्यांना आपण नाही बदलू शकणार. मला काय कृती करायची ना, ही मला बदलायचं आहे नेहमी. कळलं? हे मला बदलायचं आहे आणि मी ते बदलणार. हा विचार टाकावा लागेल. केवढं सोपं आहे ना विचारांवर ताबा घेणं. केवढं सोपं आहे ना विचारांची दिशा बदलणं. लोकांचे विचार त्यांच्या हातात आहेत, माझी कृती माझ्या हातात आहे. ही विचारांवर जबरदस्तीची सत्ता नाही गाजवणार मग आपण. हे आहे विचारांशी सजगतेने, सहजतेने नातं निर्माण करण्याची कला. आणि ही कला केव्हा साध्य होते? ही कला नेहमी प्रॅक्टिसनी साध्य होते. नक्कीच याला सरावाची गरज आहे. पण जेव्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुळतो, तेव्हा या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत ही प्रक्रिया अधिक खोल खोल जाते. कशी जाते हे पण मी तुम्हाला सांगते. या जेव्हा आपण म्हणूया ब्रह्मांडीय ऊर्जेचे साधक, आपल्या साधकांसाठी ही पायरी अधिक सहज सहज होते. ही पायरी अगदी सहज होते. कशी? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपल्या विचारांकडे आपण सहजतेने बघायला शिकतो का?
नक्कीच. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे म्हणजे काय? तर जेव्हा आपण स्वतःला ऊर्जावान करतो, स्वतःला रेखी घेतो, मेडिटेशन करतो, तर याचा अर्थ काय? तर काही काळासाठी बाहेरच्या जगापासून लक्ष स्वतःकडे स्वतःकडे आणणे. शरीरात कुठे ताण आहे? श्वास कसा आहे? मन कुठं धावत आहे? कोणता विचार पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे? बरोबर? या गोष्टीकडे लक्ष जातं. माझं मन कुठं कुठं जात आहे? होतं ना असं? माझ्या विचारांप्रती मी सजग होते. म्हणजे काय? तर शरीराचा तणाव, श्वास, विचार आणि विचारांना आपण सत्य समजतो का? की आपण या विचारांना साक्षीदार होऊ शकतो. यामुळे सूक्ष्म परिवर्तन घडू शकते आणि मी माझा विचार आहे. या अवस्थेपासून माझ्या मनात विचार येत आहेत आणि त्यांना मी पाहत आहे. या अवस्थेकडे आपलं प्रवास होतो. यालाच आध्यात्मिक साक्षी भाव म्हटलं जातं. पुन्हा सांगू? हे कळलं नाही. हो ना? हे नाही कळलं. बघा, आपल्याला काय वाटतं? मी म्हणजे माझा विचार. मी मी स्ट्रॉंग आहे. मी कमजोर आहे. जे काही आहे ते. जे काही आहे ते काय आहे? की मी स्ट्रॉंग आहे, मी कमजोर आहे. जे काय असेल ते हा काय आहे? विचार आहे. जेव्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो, तेव्हा मी म्हणजे माझा विचार आहे, ही सुरुवातीची येणाऱ्या सदस्याची अवस्था हळू-हळू माझ्या मनात विचार येत आहेत आणि आणि या विचाराला मी पाहू शकतो. या अवस्थेकडे जातं. म्हणजे काय? तर मी त्या विचाराला सहजतेने बघतो आणि मग प्रतिक्रिया. म्हणजे आपण ज्या 4 स्टेप सांगितल्या, त्या 4 स्टेप नंतर सहजतेने आपण पुढे जाऊ शकतो. याला अध्यात्मामध्ये साक्षी भाव असं म्हटलं जातं. माझ्या असण्याला मला साक्षी भावाने बघायचं आहे. आधुनिक मानसशास्त्र सुद्धा या विचारांशी ना पूर्णपणे एकरूप न होता काय म्हणतं, की त्याला तपासा, अधिक उपयुक्त प्रतिसाद द्या, हे महत्वाचं सांगतं. भाषा वेगवेगळी असू शकते, विज्ञान वेगळं सांगेल, मानसशास्त्र वेगळं सांगेल, पण अध्यात्म वेगळं सांगेल, पण या सगळ्यांचा सुंदर केंद्रबिंदू काय आहे? केंद्रबिंदू असा आहे, की जागरूकता कशाबद्दल? विचारांबद्दल असणं खूप गरजेचं आहे. ऊर्जेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा माहिती आहे तुम्हाला काय? की ऊर्जा म्हणते आहे, या ऊर्जेच्या दृष्टीतून बोलायचं झालं तर आपण अनुभवतो, की विचार, भावना आणि माझ्या शरीराची अवस्था आपण एकमेकांना पूर्णपणे वेगवेगळे नाही. भीतीचा विचार आला की शरीर बदलतं. बरोबर? हाताला, पायाला काटे येतात, थरथर कापायला लागतं. किंवा शरीर जर ताणतणावामध्ये असेल तर विचार नकारात्मक येतात किंवा ते खूप जास्त येतात. होतं ना असं? असं होतं. मग किंवा मन आहे आपलं हो, बरोबर ताई. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. मन आहे. बघा, मन आहे. मनाला समजवून पुरेसं आहे का मग? नाही. तर शरीराला सुद्धा शांततेची आवश्यक आहे. मनाला सुद्धा त्या शांततेची आवश्यक आहे. मग आत्मनिरीक्षणाची सुद्धा गरज आहे. मग या ठिकाणी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा आपल्याला एक शिस्तबद्ध असा आत्मनिरीक्षण करण्यासाठी आधार मिळतो. माझं शरीर, माझं मन, माझे विचार याप्रती मी जागृत होते. हळू-हळू या विचारांप्रती जागरूकता निर्माण करणे आणि शरीराला, मनाला शांतता देणे. कोणी आहे का असं चालता-बोलता मेडिटेशन करतं? नाही ना? कारण गरज आहे शरीरालाही स्थिर करण्याची, मनालाही स्थिर करण्याची आणि मग शरीर आणि मन जागरूकतेने बघू शकतं.
लक्षात आलं? म्हणून आपण काय म्हणतो, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, शारीरिक, मानसिक, भावनिक नातेसंबंध, वैचारिक क्षमतांचा विकास करा. आर्थिक तो प्रश्न पुढचा आहे. बरोबर ना? समजा एखादं नवीन काम सुरू करायचं. बघा, मन म्हणतो नको नको, तुला नाही जमणार. अपयश आलं तर जमलं नाही तर पार्लर सुरू करायचं आहे, पण कस्टमर नाही आले तर एखाद्याची कटिंग हुकली तर आहे ना? तुमच्या मनातले प्रश्न सगळे बोलते आहे मी. काय आहे ना, मला जमलं नाही तर, पण काय माहितीये का, हे पूर्वी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळणारी व्यक्ती काय करेल, थांबेल. हा माझ्या मनातील भीतीचा विचार आहे. निरीक्षण करा, ही भीती कुठून आली? कदाचित पूर्वीच्या अपयशामधून. करा पडताळणी. पूर्वी एकदा अपयश आलं म्हणजे प्रत्येक वेळी अपयशच येणार का? नाही. नवी दिशा निवडा. नवी दिशा निवडा. यशाची हमी माझ्याकडे नाही आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही सुरू केलेलं तर 100% यशस्वी होणारच. पण पहिलं पाऊल उचलणं हे माझ्या हातात आहे. बरं, हे मी मला सांगणार, तुम्ही हे तुम्हाला सांगा की नक्कीच सक्सेस किती मिळेल हे मला माहिती नाही, पण पहिलं पाऊल उचलणं हे माझ्या हातात आहे. बरोबर? ही हिंमत येते. येस. आणि बघा, परिस्थिती नाही बदलली, भविष्याची हमीही मिळाली नाही, पण तुमची अंतर्गत विचारांची दिशा मात्र बदलली. आणि ही खरी शक्ती आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ही खरी शक्ती आहे. विचारा स्वतःला, अनेक जुने सदस्य विचारा स्वतःला, काय की जेव्हा आपण एखादं टार्गेट घेऊन आलो होतो, काय घटना होती, तेव्हा काय विचार होते, आपण काय अर्थ लावायचो, आणि ऊर्जेसोबत जुडल्यानंतर कसं अधिक संतुलित झालो, वास्तववादी दिशा काय आहे, हे आपण समजायला लागलो. आणि पुन्हा आपण पुढचे पावलं टाकल्यामुळे आपलं आयुष्य कसं बदललं. आणि नवीन सगळ्या सदस्यांना एवढंच सांगेल, काय तर आता आपण जी साधना करत आहे, साधना झाल्यानंतर थोडा मन, शरीर स्थिर झाल्यानंतर त्याच विचाराकडे पुन्हा बघा. तुम्हाला काय फरक जाणवतो? बघा, मी एक छान प्रॅक्टिकल सांगते तुम्हाला. एखादी घटना असते, त्याचे विचार वारंवार येतात. तेव्हा विचारायचं की किंवा एखादं अचानक काही झालं तर माझ्या मनात कोणता विचार आला अशा वेळेस? काय तथ्य? अंदाज किती? थोडंसं स्वतःचं अॅनालिसिस म्हणतात याला. अधिक संतुलन आणि अधिक वास्तववादी दिशा काय बरं असू शकते? आणि हीलरनी तर एक काम करायचं, नवीन सदस्यांना सांगितलं, आपण हीलर आहे, थोडंसं मेडिटेशन जेव्हा आपण करतो, तेव्हा आपलं शरीर, मन छान स्थिर होतं. आणि जसं स्थिर होतं, तेव्हा पुन्हा त्या विचाराकडे बघा, जो आपल्याला वारंवार येतो, आणि त्यामधला फरक फरक समजून घ्या. जाणवा तो फरक स्वतःला. निरीक्षण करा. काय, की विचार बदलायलाच हवा अशी अपेक्षा नाही, पण त्या विचाराकडे बघा, की अगोदर त्या विचारामुळे मला जेवढा त्रास व्हायचा, तो तेवढाच होतो का? मी त्या विचाराशी अजूनही तेवढाच एकरूप आहे का? एक आठवडा एखाद्या गोष्टीचा विचार करा आणि मग तुम्हाला समजेल, की मी विचार नाही बदलला, तर मी त्या विचाराला ओळखायला शिकलो आहे. मी त्या विचाराला ओळखायला शिकलो आहे. कळलं तुम्हाला? आपोआप ती जी नकारात्मकता, ती जी त्या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या वेगळ्या भावना होत्या, त्या कमी होतील. विचारांच्या पलीकडची जागरूकता अनुभवायची आपल्याला. आजच्या सेशनमध्ये एवढ्या मेहनतीनंतर जर एक वाक्य तुमच्यासोबत गेलं ना, तरी ते पुरेपूर आहे. काय माहितीये का? माझ्या मनात आलेला प्रत्येक विचार हा सत्य नसतो. एवढं जरी तुम्ही कोरलं ना, सांगितलं ना स्वतःला, अंतर्मनाला, की प्रत्येक विचार सत्य नाही. विचार महत्वाचे आहेत, त्यांचं ऐका. पण प्रत्येक विचारासमोर नतमस्तक होऊ नका. त्याला विचारा, तू तथ्य आहेस की माझी भीती आहेस?
तू वर्तमान आहेस की भूतकाळाची सावली आहेस? तू वास्तव सांगतोस की भविष्याच्या कथा निर्माण करतोस? त्या विचाराकडे बघा आणि मग शांतपणे तुमची दिशा निवडा. केवळ माहिती पुरी नाही आहे. आपण पुस्तकामधून विचार वाचू शकतो, समजू शकतो आणि या व्याख्यानामधून विचारांची प्रक्रिया समजू शकतो. पण स्वतःच्या मनाला प्रत्यक्ष पाहण्याची क्षमता ही फक्त आणि फक्त साधनेमधूनच विकसित करावी लागते. एवढं लक्षात घ्या. आणि यासाठी नियमित थोडंसं काय होईना मेडिटेशन खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. म्हणून ना ज्याही सदस्यांना आजच्या संवादानंतर जाणवत असेल की मला फक्त विचारांविषयी ऐकायचं नाहीये, मला स्वतःसोबत शांत बसायला शिकायचं आहे. माझं शरीर, माझं मन, माझ्या शरीराची, माझ्या मनाची अवस्था मला अधिक सजगपणे अनुभवायची आहे. विचार आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये जो छोटासा जागरूकतेचा अवकाश निर्माण करण्याची जी साधना आहे ना, ती मला शिकायची आहे. मला माझ्या त्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेमध्ये क्रिएट करण्यासाठी खरी साधना काय आहे, हे करायचं आहे. तो अंतर्गत जागृतीचा हा प्रवास मला अनुभवायचा आहे. ज्याही सदस्यांना असं वाटते त्यांनी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा आता अगदी उद्यापासून सुरू होत असलेला प्रवास रेकी फर्स्ट डिग्रीचा आवर्जून जॉईन करा. कारण इथे माहिती फक्त ऐकून नाही होणार, तर अनुभवून होणार आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ही वैद्यकीय किंवा मानसिक आरोग्य उपचारांना पर्याय नाही, तर ही पूरक ऊर्जा आहे. तुमच्या, माझ्या, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतः सोबत नियमितपणे जोडण्यासाठी, शरीराला, मनाला शांततेची जागा देण्यासाठी, साक्षी भावाचा सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, अधिक खोल जाण्यासाठी आणि मग बघा कशी आरोग्य संपन्नता, विचारांमुळे जे आजार या शरीराला निर्माण झालेले आहेत ना, या विचारांकडे साक्षी भावाने बघायला लागलं की ते विचारांमुळे निर्माण होणारे आजार असे निघून जातात. या दिव्य ऊर्जेसोबत जर जुडायचं आहे ना, तर मी एवढं सांगेल की विचारांमुळे निर्माण होणारे 80% आजार या जगात आहेत, त्या 80% आजारावर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा उत्कृष्ट प्रकारे तुम्हाला रिझल्ट देणार, जे हजारो साधकांनी घेतले आहेत आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. आणि जगामध्ये तर सर्वच अनेक लोक ह्या सगळ्या गोष्टीवर, अनंत लोक या सगळ्या गोष्टीवर कार्य करत आहेत. आणि सोबतच माझ्या विचारांना, माझ्या उद्दिष्टपूर्तीसाठी मी माझ्या जीवनाची कोणती दिशा ठरवावी, मी कुठले विचार जागरूकपणे निवडावे, हे सुद्धा आपल्याला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर त्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण छान प्रकारे कार्य करू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्याचा एक लाईफ पर्पज असतो त्यासाठी. आणि नक्कीच याच धर्तीवर आपण पुढच्या आठवड्यामध्ये स्पेशल विषय घेणार आहे की भावना ज्या येतात ना, त्या का बरं हलवून टाकतात आपल्याला. नक्कीच आपण हळूहळू ते तिथपर्यंत पोहोचणार आहे. पुढच्या रविवारी भावनांचा विषय असेल, पण आता मात्र उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण मोठ्या प्रेमाने जॉईन करू शकता. आणि आता मी अनुभव विचारणार. आजच्या सेशन बद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. कोणाच्या डोक्यात काही प्रश्न आहे का? उद्याच्या सेशन बद्दल नका विचारू प्रश्न. आजच्या सेशन, आता आपण जे लाईव्ह घेतलं याबद्दल काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तुम्ही माईक सुरू करू शकता कोणाच्या डोक्यात काही प्रश्न असेल तर. पण ते सुद्धा घाई करावी लागेल प्रश्न असेल तर.
आहे का टिक टिक 1, टिक टिक 2? काही प्रश्न नाहीये? सांगा नीलम काय विचारता? मॅम माझ्या मनात सारखे प्रश्न येतात आणि शांत झोप पण नाही लागत आहे. हं. एक विचार झाला की त्याला म्हणजे बाजूला बरोबर भरपूर विचार असतात. बरं, आजच्या सेशन मधून तुम्हाला मग समजलं का उत्तर की मी काय करते आहे, माझं कुठं चुकते आहे? हो हं? हो हं. हो हं. हो. आता आपण एक आठवडा नसेल झाला, आपण 2च दिवस झाले मेडिटेशन करतोय, हो ना नीलम? काय काळजी करू नका. ओके? जसं आपण सेकंड डिग्री पर्यंत एका पहिल्या आठवड्यात तुम्ही पुढच्या रविवारी तुम्ही स्वतः या विषयावर शेअरिंग करा, अशी माझी इच्छा आहे. ओके, तुम्ही आता फर्स्ट डिग्रीला जॉइन केलं आहे. उद्या होणाऱ्या बॅचला तुम्ही पुढच्या रविवारी विचारांवर शेअरिंग करा आवर्जून, की खरोखर विचारांची संख्या तुम्हाला बरं वाटते आहे का? हां? आवर्जून मी सांगेन. हं. अधिक कोणाच्या डोक्यात काही प्रश्न आहे? ओके, प्रश्न नाही. काय हरकत नाही. ओके. तर जुन्या सदस्यांना ऐकायचं आहे. हो ना? येस. तरी मी जुन्या सदस्यांना ऐकण्याच्या अगोदर आवर्जून सांगेन, विचार केल, की मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटचा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. तुमच्या क्षमतांचा विकास करा. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट तुमच्या आयुष्यामध्ये आणा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देणारी ही ऊर्जा. हा नंबर तुमच्या समोर आहे. ओके? हं. चालेल. तर कोणाला शेअरिंग करायचं आहे? आजचं शेअरिंग काय आहे? बोला पटकन. काय वाटतंय तुम्हाला? विचारांवर नियंत्रण येत आहे का? किरण खरात, माईक सुरू करा. सेकंड डिग्री जस्ट सुरू झाली आहे. हा, बोल बेटा. आवाज कमी करा ना टीव्हीचा. हं. मॅम मी पण खूप निगेटिव्ह विचार करायचे, पण हं. मग आता आहे ना ते लक्षात आलं ना, पटकन आपल्याला स्टॉप करता येतं ते विचार आणि दुसरीकडे मन डायव्हर्ट करून घेता येतंय. हं. असे बऱ्याच गोष्टीचे विचार आले, म्हणजे बदल झाले हां, आणि थोडं शांत पण झाले. हां, चिडचिड थोडं कमी झालीये माझी. हां. या ओके. गोष्टीचा म्हणजे मला बदल वाटला माझ्यामध्ये. बर. गुड, गुड, गुड. खूप छान. खूप छान. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. छान. अधिक हॅलो. कोणाला? हा हा, बोला. हा मॅडम. बोला हा, मीनाताई. आत्मा नमस्ते मॅडम. हां, हा, मीना सोनार बोलतो सुरातून. हं. हॅलो. बोला ना ताई. घाई करा. हा, बोला. हा. हा, म्हटलं की रेकीचे 5 सिद्धांत आहे. तर त्याच्यामध्ये की आपण चिंता करायची नाही, आजचा दिवस खूप याच्यात जाईल, ते 5 सिद्धांत नेहमी आठवण ठेवायची, म्हणजे बरोबर. खूप चिंता होत नाही माणसाला. यस, गुड गर्ल. बहुत बढ़िया. हाँ, छान. हाँ, छान. हो, सेकंड डिग्रीचे सदस्य तुम्हाला शेअरिंग करण्याची संधी आहे. मग ही संपली ना, की मग ग्रँड मास्टर सुरू होतील. ओके? हां. बोला ना शांताताई, बोला. हां. हो. सकाळी ना थोडस घरात असं भांडण झालं, मग मी काय केलं, ते आपले सिम्बॉल दिले. हं. आणि मग परत 5-10 मिनिटांना परत मग भांडण संपलं लगेच. म्हणजे खूप चांगला अनुभव आला मला. खूप सुंदर. खूप छान. मस्त. म्हणजे कुठेतरी स्वतः सोबतच इतरांची सुद्धा ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी, आपल्या कुटुंबामधील वातावरण शांत, आनंदी, प्रसन्न करण्यासाठी आपण ऊर्जेचा उपयोग करतो. बहुत बढ़िया. शिप्राने हँड राइज केलाय. हं. मॅडम हां, आज काय झालं, स्वयंपाकवाल्या मावशी आल्या हां. आणि त्या म्हणाल्या की मला खूप घाबरल्यासारखं वाटतंय. तर मी त्यांना 2 मिनिटं शांत माझ्यासमोर बसवलं आणि सिम्बॉल दिले. तर 10 हं. मिनिटातच ते म्हणाले की आता मला खूप बरं वाटतंय. अरे वाह! कितव्या डिग्रीला आहात तुम्ही आता? सेकंड डिग्रीला. शाबास. आणि यांना अजून प्रॉपर रुग्णांना रेकी देणे हा प्रोटोकॉल यांचा राहिलाय बरं का. यांनी आता अगदी तात्पुरताच अनुभव घेतला आहे. पण तरीही बघा बरं, अगदी सुरुवात असूनही तुमची ऊर्जा काम करते की नाही. छान. थँक यू म्हणा युनिव्हर्सला ताई.
थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅडम लगेच. ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणायचे. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके, अधिक अच्छा, काल जेवणाला रेकी देण्याचा कोणाचा काही विशेष अनुभव? पाणी, जेवण, खाना पिना? काय घेतलं होतं श्रद्धाताई कुलकर्णी, तुम्ही काय घेतलं होतं काल जेवायला ऊर्जा देताना? काल मी पेरू आणि काजू घेतले होते. हा. तर ते काजू वेगळे लागले. रोस्टेड हो. काजू होते, पण 2 काजूंमध्ये फरक जाणवला. हा. जे आपण रेकी दिली ते काजू मिस्टर पण म्हटले चांगले लागले हा. आणि मलाही चांगले वाटले. तो पेरू पण छान गोड लागला. हा. मस्त. बहुत बहुत बढ़िया. आणि मॅडम मला अजून एक सांगायचं होतं. हा. मला कायम पावसात बाहेर गेलं की सर्दी होते किंवा मी आजारी थोडीशी ताप वगैरे येतो. हं. पण काल मी शुक्रवारी सेशनला नव्हते, मी भंडारदऱ्याला गेले होते. हं. जवळजवळ 10-12 तास म्हणजे पाऊस रेनकोट जरी घातला होता तरी हं. सुद्धा पाण्यातनं जाणं वगैरे तिथले सगळे रिव्हर्स फॉल वगैरे जवळून बघितले, पाण्यातनं गेले आणि तरी मी कालपासून फ्रेश आहे. नाहीतर मला असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी मला जरा काही त्रास होईल का काय, पण तो काही झाला नाही मला. खूप छान. खूप छान, खूप मस्त. ओके, हा ऊर्जेचा परिणाम आहे. ओके, कारण हा. आपल्यामधील चैतन्य वाढत आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, आपल्यामधील चैतन्य, प्रतिकारक क्षमता, जैविक ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा वाढत आहे आणि म्हणून आपण ही प्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे आपण त्या बदललेल्या वातावरणाचा छान अनुभव म्हणजे आनंदही घेऊ शकलो आणि त्याचा नकारात्मक परिणामही शरीरावर झाला नाही. नाही. खूप छान. मस्त. अगदी पहिल्या लेवल पासून आपण पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःमध्ये बदल जाणवतो. एवढं मात्र नक्की. पहिलं मेडिटेशन. हो. खूप छान. खूप छान. आनंदी आनंद सगळीकडे. ग्रँड मास्टर्स आहात का? ग्रँड मास्टर्स 16 हजर आहेत का? दिसतायत का मला? हा, त्यांनी नंबर लावलाय. मॅम, आम्हाला शेअरिंगला संधी मिळत नाही. म्हणून मग पहिले ग्रँड मास्टर 16 शोधते मी. नाहीतर मग आमचे ग्रँड मास्टर आहेतच सगळे तत्पर. हो की नाही बरं? नाही, नरेंद्र दादा नवीन आहेत. मी अधिक सेकंड डिग्रीच्या सदस्यांना 1-2 अधिक संधी देते आहे. प्रतिजाताई, काय वाटते आपल्याला? काही घेतला का छोटा मोठा रिझल्ट? हा. माईक बंद आहे. नवीन सदस्य थोडस माईक सुरू बंद करणं शिका. काल आपण बोला. जेवणासाठी जे घेतलं त्याच्या बाबतीत सांगते अगोदर. हा. माझ्या मुलगी माझी अभ्यास करत बसली होती हा. आणि तिला मी म्हणजे ते मी खारवलेले पिस्ते घेतले होते. हा. तर थोडे वेगळे काढले तुम्ही सांगितल्यानंतर आणि हा. हिलिंग दिली आपण जसं ठरलं तसं आपलं. आणि हा. तिला न सांगता मी फक्त दाखवलं 2 मुठीतून की हा चांगला लागतोय का हा चांगला लागतोय. तर ती म्हटली दोन्हीही खारवलेले होते, पण जो आपण हिलिंग दिलं तो खारवलेला असून योग्य प्रमाणात खारट होता, म्हणजे अगदी जास्त खारट नाही, पण छान गोडसर चव लागली. प्लस मी तिला ना परवा ती आता नीटचा अभ्यास करते, तर तिचा असं आधीमध्ये होतं की तिचा अभ्यास होत नाही वगैरे. तर आपण जेव्हा सिम्बल शिकलो ना, तर ते मला अजून मी सेकंड डिग्रीला असल्यामुळे तितका जास्त अनुभव नसेल तरी मी तिला सिम्बल दिले आणि सिम्बलचं रेखांकन करून एनर्जी दिली जिथं अभ्यास करते तिथं. आणि तिथून पुढे मॅम ती रात्री 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करत होती न जेवता. कंटिन्युअस ती 5 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करत होती आणि आधीमध्ये काही खाल्लंही नाही. आणि खूप छान. खुश होती की माझा अभ्यास चांगला झाला म्हणून. वा, मस्त. असेच देत चला. तिच्या रूमला छान मस्त मी तुम्हाला पिलर शिकवणार आहे थँक्यू आता. सो मच मॅम, थँक्यू सो मच. तिच्या अभ्यासाच्या रूमला छान पिलर्स, तिला मस्त पॉवर बॉल देत चला आणि मग शेवटी रिझल्ट सांगा काय येतो तर. ओके. येस, येस. थँक्यू. ऊर्जा खूप मदत करतच असते, करतेच. गीतांजली ताई सागवेकर. माईक.
नाही, माईक सुरू करा पहिले. हा, झाला. हॅलो. हा, हं, आत्मनमस्ते मॅडम. आठवण नमस्ते. माझा मुलगा पण 4थीला आहे, तर हं, तो सुद्धा सकाळी किंवा झोपताना तरी हं, दिवसातून 1 वेळा तरी मेडिटेशन करतो माझ्यासोबत. हं. आणि छान. अगदी म्हणजे आठवणीने म्हणजे हं, हं, मी जर विसरले असेल त्याला सांगायला, तर तो हं, मी सकाळी लवकर जाते 7:30 हं, पावणे 8ला. तर हं, तो त्याच्या आधी उठून आहे ना, हं. "मम्मा तुझ्या फोनमधलं माझ्या फोनमध्ये येणार नाही का?" म्हटलं, "नाही, तुझ्या फोनमध्ये नाही येणार आहे ते सध्याला." तर मग माझा फोन देऊन तो मेडिटेशन करून मग मी निघते जायला, असं छान. असतं. मस्त. त्याला पहिल्या डिग्रीचं आपलं YouTubeला मेडिटेशन आहे ते देऊन द्या. हं, हं. हां, आणि हां. चालेल, चालेल. छोटंसं मेडिटेशन मी एक विद्यार्थ्यासाठी पाठवणार होते, ते पाठवते. हं, हो, हं, चालेल, चालेल. धन्यवाद मॅडम. हं. हो, पाठवा मॅडम. खूप इम्पॉर्टंट आहे. नक्की विद्यार्थ्यांसाठी पाठवते मी. थोडं हो, तयार पाठवा करावं मॅडम लागेल. नक्की. जे रेकी शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांचे मेडिटेशन वेगळे आहेत. पण जे शिकलेले नाही आहेत त्यांचे मेडिटेशन वेगळे आहेत ना, तर त्यांच्यासाठी एक छोटं तयार करून देते एखाद दिवशी. ओके? मस्त. हं. खूप सुंदर. खूप छान. कॉन्फिडंट वाढला का आता गीतांजली ताई एवढ्या दिवसामध्ये? वाढला. पण मी तुम्हाला फोन करून बोलेन. तुमचं हसणंच सांगतेय मला. ओके. कारण आपल्याला मोठं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. तर त्या दृष्टिकोनामधून आपल्याला कॉन्फिडंट वाढवावाच लागेल. ओके? वाढेल. हो. प्रियंका ताई सालुंके काय वाटते या आठवड्यामध्ये स्वतःला? माईक सुरू कर बेटा. काल ना मॅडम मेडिटेशन चालू असताना माझं जे काम सुटलेलं ना ते त्या कामाचा मला कॉल आला आणि मला एवढा आनंद झाला की असं कधी तुम्हाला सांगू असं झालेलं आणि ते काम एकदम सक्सेस झालं माझं. आणि बऱ्यापैकी मला मायग्रेनचा त्रास होतो आणि ते पॉवर बॉल करून करून ना माझा मायग्रेनचा त्रास जरा कमी झालेला आहे. बऱ्यापैकी कमी आहे. हं, हं. थोडंसं थांबा हा. अधिक आता सेकंड डिग्रीला आहात. सेकंड डिग्री संपेपर्यंत, थर्ड डिग्री संपेपर्यंत कधी मायग्रेन होता. कधी मायग्रेन होता. अच्छा. ओके? असं होईल. हं, हं. छान. हा खूप हा. मस्त. येस, खूप छान. थँक यू म्हणायचे युनिव्हर्सला. जसं-जसं छान अनुभव आला, तसं-तसं ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. नक्कीच मॅडमला सांगावसं वाटते. तर एखादा मेसेज टाकायचा. ओके, मेसेज टाकायचा. मी वेळ देते मग तुम्हाला. WhatsAppला मेसेज केला की. हं, खूप नक्की. सुंदर. हां, खूप छान. खूप छान. कोणी आहे का, की मॅडम माझं नाव घेतलं नाही मग? असं मी मॅडम ऐकणार मला नाही. बोलायचं. हां, बोला. हं, आत्मनमस्ते मॅडम, आत्मनमस्ते सगळ्यांना. हं. मॅडम मला एक अनुभव सांगायचा आहे. बोला. हा, म्हणजे सोमवारी मला फोन बद्दल सांगायचं आहे, म्हणजे ऊर्जेबद्दल सांगायचं आहे. सोमवारी मी माझा जो फोन आहे मोबाईल तो म्हणजे कूलर असतो ना आपला त्यामध्ये हं, पडला. मला माहीतच नाही तो म्हणजे पडले हे माहितीये पण त्याच्यात पडले की नाही हे मला माहित नव्हतं. म्हणजे त्या फोनसाठी तो कूलर म्हणजे स्विमिंग पूलच अर्धा तास माझा कूलर मध्ये फोन होता आणि बरं. मी सगळीकडे शोधत. तर मग तो फोन मग ते मला कळलं की कूलर मध्येच पडला असावा म्हणून मग 2 बाजूच्यांना घेऊन ते फोन मी काढला कूलर मधून. हं, पण मला खूप रडायला आलं कारण का आता इतका फोन पडला म्हणजे तो आता खराबच झाला असणार म्हटलं सगळं डिस्प्ले आणि अर्धा तास होता म्हटलं. हं. मग ते काढून मग मी तो ठेवला फोन तांदळामध्ये ठेवला रात्रभर. पण मग मी सिम्बॉल टाकले मॅडम त्याच्यावरती आपल्या रेकीचे की माझ्या फोनला काहीच झालेलं नाहीये म्हणून. हं, आणि रात्रभर ठेवला दुसऱ्या दिवशी मी दाखवायला नेला फोन तो. हं. तर फोन मला स्विच ऑफ पण करता येत नव्हतं मॅडम कारण का मला कळतच नव्हते त्या फोन मध्ये काय मी पूर्ण ब्लँक झालेली. कारण का आता घेणं पण शक्य नव्हतं. तिथे हं. गेल्यानंतर माझ्या भाच्याचं दुकान होतं माझ्यासमोर 5-6 कस्टमर आले त्यांचा पण हाच प्रॉब्लेम होता फोन पाण्यामध्ये पडलाय लागलाय म्हणजे खिशात पाणी आणि त्यांनी इतके पैसे घेतले 500-600. मी तेव्हा आणि माझ्याकडे तेव्हा पैसे पण नव्हते थोडे देण्यासाठी म्हणजे तेव्हा एवढे की मी काम निघालं तर काय पण मी रेकीचे आपले सिम्बॉल टाकले सगळे की म्हणजे आणि अफर्मेशन दिली की माझा फोन एकदम ओके आहे त्याला काहीच झालेलं नाहीये तुमचं नाव घेतलं गुरूंचं म्हटलं सगळं व्यवस्थित आहे काहीच नाही आणि माझ्या फोनला
1 रुपया पण खर्च आला नाही मॅडम. आणि त्यांनी पैसे पण घेतले नाही. माझ्या भाचा होता, पण लागला असतं काय तर त्यांनी घेतले असते. पण माझा पाण्यात अर्धा तास फोन राहिला. त्याला काहीही झालं नाही माझ्या, कारण माझ्या मोबाईलला तो स्विमिंग पूलच होता. 35 लिटर पाणी होतं त्याच्यामध्ये राहणार. बस आणि ब्रह्मांडाचे अर्धा तास धन्यवाद होता. माना. हो, ओके, पण धन्यवाद, ब्रह्मांडाचे धन्यवाद धन्यवाद. माना आणि पुढे चला. हम्म. आणि एक खूप छान. म्हणजे काय झालं की सकाळी म्हणजे आपल्या ग्रँड मास्टरला आहे मनीषा म्हणून पार्लरवाल्या त्या, तर मी बोलणं झालेलं. म्हणजे ग्रँड मास्टरची ऊर्जा सुद्धा तिथे काम झाली. म्हणजे सकाळचं बोलणं झालं होतं, पण संध्याकाळी त्याचा रिझल्ट पण मला, आणि मी ऊर्जेशी जोडले असल्यामुळे सगळं इतकं म्हणजे माझ्या फोनला 1 रुपया खर्च आला नाही. आणि मी खूप म्हणजे रात्रभर म्हणजे हे होते, 1ही रुपया खर्च आला. थँक्यू युनिवर्स, थँक्यू म्हणा थँक्यू, ब्रह्मांडाचे. धन्यवाद खूप रे. धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. थँक्यू. हा, ग्रँड मास्टर्स, आता ग्रँड मास्टरला संधी. ओके. हा, जे ग्रँड मास्टर, नवीन ग्रँड मास्टर्स संधी घ्या पटापट. मग आवाज येत होता कारण माझ्याकडून अनम्यूट झालेला. आवाज आला का तुमचा मी हो, बोललेली? आला. मी केलं. ओके. हा, ओके. कोणते ग्रँड मास्टरला संधी देऊ? मग मला नाही मिळाली असं करतात मग मला. हा, बोला स्वाती. हा. नंतर दीप्तीताई हातीशकर. हा, घाई करा फक्त. स्वाती घाई करा. देशमुख. हा, पटकन घाई करा. हा, कारण वेळ नको आहे. त्यानंतर दीप्तीताई आणि मग थांबूया. हा, आत्मनमस्ते सर्वांना. हा. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. मी रेकी जॉईन केली. आवाज येतो मॅम? येतो. बोला. मी जानेवारी 2026 मध्ये रेकी जॉईन केली. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डिग्री पूर्ण कंप्लीट केली. आणि नंतर ग्रँड मास्टर झालं माझं. ग्रँड मास्टर नंतर मी टॅरो पण केलं आणि एंजल पण झालं. आणि माझे ग्रँड मास्टरचे खूप सुंदर अनुभव आहेत आणि डिग्रीचे सुद्धा खूप सुंदर अनुभव आहेत. म्हणजे मी म्हणजे सगळ्या आपल्या ज्या गरजा आहेत किंवा ज्या सगळ्या म्हणजे प्रॅक्टिकली जे आहेत त्याच्यामध्ये मी कुठल्याही गोष्टीमध्ये मी खूप छान रेकीचे अनुभव घेतले. म्हणजे कुठे भाजी आणायला जायचं असेल तरी सुद्धा मी त्याचे अनुभव घेतलेले आहेत. जेव्हा मार्केटमध्ये भाज्या महाग असतात ना, जेव्हा मार्केटमध्ये भाज्या महाग असतात ना, तेव्हा पण मी सिम्बॉल टाकून गेलेली आहे, तर मला स्वस्त भाज्या असं मिळालेलं आहे. कारण खूप मी सगळ्या म्हणजे अभ्यासामध्ये सुद्धा हो, म्हणजे ह्या गोष्टी गृहिणीला माहित असल्या पाहिजे, आपण कुठे काय करू शकतो हे. खूप छान अनुभव आहेत माझे तर. आणि मी मुलींसाठी म्हणजे अभ्यासामध्ये आता एका ताईंचा अनुभव ऐकला, तर अभ्यासाला नक्कीच विद्यार्थ्याला खूप फायदा आहे. मुलींना सुद्धा मी दररोज रेकी देते, तर खूप छान त्यांचे रिझल्ट आहेत माझ्या मुलींचे सुद्धा. तर म्हणजे आपण कुठल्याही ह्याच्यामध्ये रेकीचं म्हणजे ऊर्जेचा अनुभव ग्रँड मास्टरला आल्यानंतर तर खूप छान अनुभव येतात, आपण ऊर्जावान होतो. आणि खरंच खूप सुंदर आहे. सर्वांनी ग्रँड मास्टर करावं, रेकीला खरंच जॉईन व्हावं. आणि मॅडमला माहिती आहे, कारण ज्यावेळेस मी जॉईन झाले होते तेव्हा मी शून्य होते, मी काहीही नव्हते, मला बोलता सुद्धा येत नव्हतं. मॅडमनी स्वाती म्हटलं तरी मला भीती वाटायची किंवा म्हणजे एक म्हणजे माझी अवस्थाच नव्हती त्यावेळेस. पण आता इतका आत्मविश्वास आलाय ना माझ्यामध्ये की आज मी मॅडमनी मला एक मजबूत असं एक खूप ऊर्जावान असं बनवलंय, खूप मजबूत बनवलंय. आणि माहिती आहे सर्वांनी माझे अनुभव पण ऐकलेले आहेत. आणि मी आज एक परिपूर्ण आणि एकदम स्ट्रॉंग वुमन झालेली आहे, ऊर्जेमुळे झालेली आहे. आणि खरंच माझं मानसिक म्हणजे सगळंच म्हणजे. आणि आज मॅडमनी जे घेतलं तर आपण जेव्हा रेकीमध्ये येतो आणि मेडिटेशन करतो तेव्हा नक्कीच माणसाच्या म्हणजे मनावर भावनावर पण नियंत्रण येतं, म्हणजे सगळ्याच विचारावर पण येतं नियंत्रण. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी स्वतः अनुभवल्या. आणि आजचा सकाळचा अनुभव मेडिटेशनचा, मला सकाळी उठल्यापासून इतका सुगंध येत होता मेडिटेशन मध्ये
पूर्ण आज दिवसभर माहितीये मी कुठलं म्हणजे परफ्यूम नाही काही नाही वापरलं. उठल्यापासून सकाळी खूप लवकर मेडिटेशन झालं. ग्रँडमास्टरचं झालं, एंजलचं झालं. तर इतका सुगंध येत होता आज दिवसभर माहित नाही कुठून येत होता तो. आणि हे खूप म्हणजे सुंदर अनुभव आहेत आणि एंजलचे सुद्धा अनुभव इतके छान आहेत. मी रात्री झोपेमध्ये सुद्धा एंजलला बोलवते. दुखायला तरी पण बोलवते. इतके छान अनुभव आहेत सगळ्यांचे. हो मॅम, खूप सुंदर अनुभव आहेत. आता भीतीच खरंच नाही. सर्वांनी हा खूप खूप सुंदर अनुभव आहेत माझे. सगळे पॉझिटिव्ह आहेत. खूप सुंदर अनुभव. तर गुड सर्वांनी करावं. ग्रँडमास्टर सुद्धा करा, एंजल सुद्धा करा. कारण खरंच आपण इतके ऊर्जावान होतो ना. एक स्त्री सुद्धा कुठेही कमी पडत नाही ऊर्जेमध्ये. कुठेही कमी पडत नाही. स्वातीला असं म्हणायचंय की मी तुम्ही एकटी सक्सेस पालक आहे. आहात. मी एकटी पालक आहे. एकटं पालक असणं आणि जेव्हा एकल पालक असतं तेव्हा ना त्यांना मुलांची जबाबदारी असते. तेव्हा स्वतःच्या आरोग्याची चिंता, अनेक विचारांची चिंता, त्या सगळ्या गोष्टी. माझ्याच्याने होईल की नाही 2 पोरींचं शिक्षण वगैरे. पण आज स्वाती स्वाती तुम्हाला सांगतात की एकटी महिला कुठेही कमी पडत नाही. तेच कमी पडत नाही आणि आपल्याला कुठल्या गोष्टीचा आर्थिक असेल कुठलीही गोष्ट कमी पडत नाही आणि ऊर्जेमध्ये ना आपले जे डिसिजन असतील ते योग्यच होतात. आपण म्हणजे कुठेच कमी पडत नाही आणि खरंच ते मी म्हटलं ना मॅमनी मला एक स्ट्रॉंग वुमन बनवलंय. खरंच खूप म्हणजे आता मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद आणि ब्रह्मांडाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. म्हणजे मला बोलता सुद्धा येत नव्हतं. मॅमनी तिकडून स्वाती म्हटलं तरी मला बोलता येत नव्हतं. म्हणजे मी एवढी म्हणजे शून्य होते. याच्यामधून मला मॅडमनी खूप स्ट्रॉंग बनवलंय. आज मी थँक बाहेर यू. कुठेही गेले तरी म्हणजे कुठली भीती वाटत नाही. थँक यू थँक्यू मॅम. स्वाती. थँक यू. खरंच खूप खूप धन्यवाद. ही ऊर्जा मॅडमनी घडवलं हा तुम्ही दिलेला सन्मान आहे. पण सत्य हे आहे की ही ऊर्जा तुमच्याच आतमध्ये होती. तो तो प्रकाश तुमच्याच आतमध्ये होता. त्या प्रकाशासोबत ओळख नव्हती आणि म्हणून आपण मागे राहिलो होतो. त्या विचारांकडे जसं आपण म्हटलं की माझ्याच्याने होऊ शकणार नाही. तो विचार होता. त्या विचाराला साक्षी भावाने बघणे आणि मग त्याला योग्य दिशा देण्याचं कार्य या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने केलं आणि आज हे नवं व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं आहे. आपण ठरवलं होतं की तेच माझं व्यक्तिमत्व आहे, पण ते नव्हतं. पण प्रत्येक दिवसागणिक प्रत्येक विचाराला योग्य दिशा मिळाली, की आपण पुन्हा पुन्हा स्वतःमध्ये बदल होत जातो. हे उदाहरण की माधुरी आणि उषाताई पाटील, माधुरी गोटेपुडे मागच्या रविवारी चूप केलं थँक्यू होतं. मॅम. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. आणि मग मेडिटेशनला जाऊ. ओके. मनीषा आली. नमस्ते मॅडम. हं. बोला. माझं फर्स्ट डिग्री झालं, फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री झालं आणि ग्रँडमास्टर पण झाली. आता एंजल पण झालं माझं. चालू आहे. तर एवढे छान छान अनुभव आहेत मॅडम. जसं आता स्वातीताई बोलल्या की स्वातीताईच्याच बॅचची मी आहे. तर स्वातीताईमध्ये खरंच म्हणजे एवढा आत्मविश्वास नव्हता आणि स्वातीताई तशा पण एवढं अनुभव म्हणजे हे आहेत स्वातीताई खरंच म्हणजे सगळ्याच ग्रँडमास्टर मध्ये आणि जे एंजल थेरपिस्ट आहे सगळं एवढं बदल झालाय मॅडम. खूप म्हणजे खूप खूप आनंदी आणि हसमुख खूपच. ते सांगू नाही शकत मॅडम. खूप म्हणजे आणि कृतज्ञतेची भावना खूप म्हणजे निर्माण झालेली आहे आणि आपला ओरा पण चांगला झालेला आहे मॅडम. आणि खरंच म्हणजे आपण सिम्बॉल टाकलं तर आपल्याला लक्षात येते मॅडम की खरंच आपलं काहीतरी जाणवत आहे स्वतःच्या शरीरावर पण आणि दुसऱ्यावर पण दिलं ना तर म्हणजे जाणवते मॅडम की नाही आपल्या हातातून पूर्ण म्हणजे प्रकाश जात आहे त्यांच्यापर्यंत म्हणजे सगळंच जाणवते आपल्याला. सगळं समजते आणि कोण कसा बोलतो कोण नाही सगळं म्हणजे समजते आपल्याला. मग आपण त्यांच्यापासून म्हणजे बाजूलाच होऊन जातो. ते जे जसे निगेटिव्ह बोलत असले तर आपण शांत होऊन जातो त्याच्यामध्ये. छान. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आलेल्या आहेत स्वतःमध्ये आणि असे छोटे छोटे भरपूर अनुभव आहेत मॅडम. आता मी काल काय झालं का बरं तर माहिती आहे तुम्ही पण म्हणाल्या की जेवणाला रेकी द्या पण मी आधीच ते रेकी दिलेली होती मॅडम. मी काल मसाले भात केला तर सिम्बॉल टाकले तर एवढा छान कालचं जेवण एवढं चविष्ट वाटलं मॅडम. जेव्हा आपण सेकंड डिग्री मध्ये जेवणाला रेकी द्यायला शिकलो तर तसंच चविष्ट जेवण आणि खूपच छान म्हणजे वेगळंच असं खूपच चविष्ट जेवण आणि एकदम तृप्त असं वाटलं.
आणि आपण कुठेही गेलो मॅडम तर आजूबाजूला सगळं सकारात्मकताच ऊर्जा म्हणजे अशी सगळ्यांचं सकारात्मक विचार असे वाटतात आणि सगळ्यांचा संवाद पण चांगला वाटतो म्हणजे सगळ्यांचे पॉझिटिव्ह म्हणजे असं हे वाटते मॅडम असं निगेटिव्ह तेवढं असं वाटत नाही छान आणि मस्त खूप म्हणजे चांगलं वाटते खूप म्हणजे खुश खूपच खुश खुश सगळीकडे खुश सगळेजण आनंदी आनंद सर्वीकडे ओके हा सगळ्यांना आनंद आहे मॅडम हो मॅडम आनंदी आनंद खरंच थँक्यू खरंच उषाताई मॅडम तुमच्यामुळे तुमच्यामुळेच हे सगळं काही अनुभवायला तुमच्यामुळे मिळालं आणि तुमच्यामुळे काहीच ब्रह्मांडामुळे नाही आहे माधुरी असो सगळेजण असो थँक्यू ब्रह्मांडीय ऊर्जेला मॅडम माध्यम आहेत तुमच्या आयुष्यामध्ये थँक्यू तुम्ही मला ते माध्यम होण्याची संधी दिली थँक्यू तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक स्थान दिलं त्याकरिता आहे ना त्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक जागा दिली म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो पण आपण फक्त माध्यम आहे माणसं माध्यम आहेत काम ऊर्जा करते हो मॅडम. आणि आपल्याला कोणते पण प्रॉब्लेम आले तर आपण छोटे छोटे सिंबल उपयोग केले मॅडम त्यांचा एवढा प्रभाव असते की म्हणजे आपण म्हणजे असं आपल्याला छोटं वाटतंय जसं पिरामिड आपल्याला छोटं वाटते पण हा तू खरंच म्हणजे अनुभवलं मॅडम तर खरंच खूपच कारण की माझ्याकडे माझी बहीण आलेली होती हा तर तिचा मुलगा सुद्धा आहे हं. तर त्याला मी माहितीये का जेव्हा दोनदा आला ना तो माझ्याकडे तर खूप रडायचा मॅडम खूप रडायचा आणि त्याला दृष्ट पण लागली होती पण नंतर मग तिसऱ्याकडनं ती माझ्याकडे आली तर त्याला मी यायच्या आधीच पिरामिड दिलं होतं शाबास की हं. तो सुरक्षित आहे छान खेळत आहे मग मॅडम त्याला मी रोज पिरामिड देत होती तर मॅडम तू रोज एवढा छान खेळला जा म्हणजे जेवढ्या दिवस राहिली तेवढ्या दिवस खूपच छान खेळला मॅडम तो म्हणजे हा छोट्यासा पिरामिडचा एवढा अनुभव आहे खरंच मॅडम आणि थँक्यू प्रोटोकॉलचे पण खूप म्हणजे अनुभव आहेत आपण म्हणजे समजू नाही शकत सुरुवातीला आपल्याला त्या गोष्टी समजत नाही मॅडम पण नंतर हळूहळू आपल्याला त्या कळतात बरोबर येस आता मी म्हणजे किती तुम्हाला पॉवरफुल आहे सगळे ग्रँडमास्टरचं विशेष प्रोटोकॉल करायला सांगितलेले आहेत काही सगळ्यांना तुम्ही करत आहात नियमित मॅडम आता सध्या मागे केली मी आता सध्या थोडं बंद आहे बर अं, रिझल्ट हो घेतला हो थोडा काही रिझल्ट आला बर खूप छान मस्त थँक्यू उषाताई थँक्यू पाटील मॅडम हं. ब्रह्माजीचे खूप खूप धन्यवाद सविताताई कोडेकर तुम्ही जर करत असाल रेग्युलर आपला आपण सांगितलेला सायकिक हिलिंगचा रेकी सहचा प्रोटोकॉल तर आवर्जून अनुभव असेल तर सांगा बोला उषाताई आत्मानमस्ते मॅडम आत्मानमस्ते सर्वांना हं. तुमचा प्रोटोकॉल मॅडम मी जेव्हा आपण ग्रँडमास्टर चालू होतं ना तेव्हाच तुम्ही सांगितलेलं करायला तर हं. मी माझं आणि मिस्टरांचं केलं म्हणजे हं. जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच प्रोटोकॉल केला तर ती हाताला एवढी डर्टी एनर्जी जाणवत होती की खूपच आणि जसं एक 3 ते 4 वेळेस केलं जास्त नाही झाला माझ्याकडून पण तिसऱ्या चौथ्या वेळेपर्यंत एकदम मला क्लिअर वाटलं आणि एक लगेच ते व्यक्तीला जॉईन पण झाले आणि हा माझा खूप छान अनुभव आहे म्हणजे ओके मी त्याला आणि माझं ते जॉईन झाले हेच माझ्यासाठी मोठा अनुभव आहे किंवा काय आहे असं खूप छान म्हणजे सासूबाईचा माझ्यासाठी ते लेकून रेकीला जोडला हाच मोठा अनुभव म्हणजे मॅडम त्यांना जे म्हणजे आता जवळजवळ मला जानेवारीपासून मी जॉईन झाली आणि ते आता झाले जॉईन जुलैपर्यंत म्हणजे ते जॉईन झाले तरीही मी त्यांना रेखीव म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं नव्हतं रेखीव म्हणजे काय किंवा त्यांना फक्त एवढं माहिती बाबा काहीतरी बसून करते मेडिटेशन करते मग त्यांना मी हळूहळू म्हणलं तर मेडिटेशन करा 1-2 फर्स्ट डिग्रीचं केलं त्यांनी आणि मग नंतर ते जॉईन झाले पण म्हणजे मी एवढी पण हे नव्हतं की मी रेखीव म्हणजे काय हे सुद्धा त्यांना समजावू शकेल पण ते स्वतःहूनच मी जेव्हा त्यांची हिलिंग तेव्हा ते खूप छान हे झाले आणि मग नंतर ह्याचा पण केला मी रिलेशनशिपचं पण केलं ते पण मॅडम 4 ते 5 वेळा झालं पण खूप छान रिझल्ट आला त्याचा सुद्धा छान रिलेशन खूप मध्ये पण खूप छान म्हणजे त्याचा थेरपिस्ट खूप छान बोलतोय छान आणि छान छान आजचा अनुभव सांगायचे असं झालं ना असं सकाळपासूनच खूप सोलार चक्र मला असं वाटलं की माझं बिघडल्यासारखं म्हणजे खूप जड जड असं वाटत होतं नंतर हा मी सिम्बॉल दिले आणि सोलरचं मेडिटेशन केलं पण मग नंतर मी हा एवढं फ्रेश झाली म्हणजे पूर्ण जडत्वापासून निघूनच गेले खूप छान वाटायला लागले गुड ऊर्जेचा उपयोग करा ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद म्हणा ओके हो हा खूप छान खूप धन्यवाद सविताताई खूप खूप हा धन्यवाद सविताताई नंतर आपण डायरेक्ट मेडिटेशनला अनुभव सुरुवात खूप करू खूप हा धन्यवाद बोला सविताताई हा आत्मनमस्ते हा आत्मनमस्ते आत्मनमस्ते मॅडम आत्मनमस्ते सर्वांना खरं तर या ब्रह्मांडीय ऊर्जेशी आपण जोडल्यानंतर आपल्यामध्ये जो अंतर्गत बदल जो होतो त्यामुळे आपल्या विचारावरती म्हणजे आपल्या प्रत्येक वेळी आपण सकारात्मक ऊर्जेकडे आपण जातो
सकारात्मक विचार करायला लागतो. कुठलीही समस्या येऊ देत, काही येऊ देत, मग आपल्याकडे जे वेगवेगळं ऊर्जेमुळे आपल्यामध्ये निर्माण झालेलं असतं, त्याच्यावरती आपल्याला कळून जातं की आपल्याला काय करायला हवं. ही एक म्हणजे जाणीव आपल्यामध्ये आपोआप निर्माण होतं. आपण जागरूक होऊन जातो. आणि आता म्हणजे आपण मुळात आहे बघा, म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा माझ्या मुलाच्या विषयी मला खूप चिंता असायची. म्हणजे खूप अति चिंता, की बाबा तो आता ट्रेनमध्ये जातोय तर जाईल का व्यवस्थित, ट्रेनमध्ये कसा जाईल. पण आता ती चिंता राहत नाही. म्हणजे रेखीमुळे, ह्या ऊर्जेमुळे आपल्याला सहज जाणून जातं की आपण काय केलं पाहिजे. हे विचार आपल्याला पॉझिटिव्ह विचार आपल्यामध्ये येतात. आणि आता ग्रँड मास्टर झाल्यानंतर जे सायकिक हिलिंगचा जो आम्ही प्रोटोकॉल करतोय, आता मागच्या महिन्याभर केला. पर्सनल असेल तर म्हणजे शेअर करू नका. नाही नाही, पर्सनल नाही असं व्यवस्थित आहे, पण की त्या सायकिक हिलिंगमुळे आता आपल्याला हे जाणवतं की किती म्हणजे आपल्या आता ते खूप सगळं व्यवस्थित, सगळं शांत आहे, व्यवस्थित सगळं चाललेलं आहे रुटीन. परंतु आताही जरी केलं तरी ती आता ती मनामध्ये भीती नाही की बाबा माझ्यापर्यंत आता कुठलीही निगेटिव्हिटी येणार नाही, असं निर्माण झालेलं आहे. म्हणजे आणि मी ज्या ज्या अफर्मेशन देते त्या अफर्मेशन माझ्या सत्य होत आहेत. म्हणजे आपण जो विचार मनात आणतोय ते विचार तो सत्यता होते. म्हणजे ते आपल्याला ज्या ज्या अफर्मेशन दिलेल्या आहेत ते घडतंय. म्हणजे हे सायकिक हिलिंगचा चांगला प्रभाव आहे, असं बहुत मला बढ़िया. म्हणायचंय. म्हणजे आपल्याला ग्रँड मास्टर असो किंवा काही असो, जे जे प्रोटोकॉल आहे, आपण जे जे वापरतोय त्याच्यातून आपल्याला खरंच चांगले अनुभव येत आहेत. आणि मला तर असं वाटतं की आपण इतकं सक्षम बनतो ना, की कुठलीही समस्या येऊ देत, आपण छान त्याच्यावरती विचार करून ते सॉल्व्ह करायला आपलं मन तयार होऊन जातं. थोडीशी भीती होते, पण काय होतं, पण एक एक निर्णय आपण चांगला घेऊ शकतो. आपल्यामध्ये खूप चांगली निर्णय क्षमता निर्माण होते. आणि खूप खूप धन्यवाद कोणत्याही यासाठी. प्रसंगाला सामोरे जाण्याची सहजतेने तयारी असते. कारण माहितीये की सहजतेने ऊर्जा तयारी आहे, होते. मी ऊर्जेचा उपयोग करू शकते. आणि असं वाटतं की आता आपण आपल्यामुळे आता जे जे जोडतायत त्यांच्यामध्ये पण आपण बदल वगैरे बघितले ना, की अरे वाटतं हा नाही, अरे खरंच आता एवढ्या सगळ्यांनी जोडावं की सगळ्यांनी सक्षम होऊन जावं येथे. आणि खरंच आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्येच हे घडतं. कारण का जे मेडिटेशन आहे ना, ते इतकं पॉवरफुल आहे ना, त्याने आपल्या अंतर्गत खूप खूप बदल होतात. आपण काय प्रश्न घेऊन येतो आणि काय म्हणजे आपण काहीतरी वेगळी समस्या घेऊन आलेलो असतो, पण आपल्याला नंतर कळतं की आपल्यामध्ये किती सकारात्मक बदल झालाय. आपण वेगळं परिपूर्णता म्हणजे एक स्थिरत्व येतं आणि खरंच खूप पूर्ण बदलून जातो आपण. म्हणजे आलो काही एका शब्दात वेगळ्या सांगताच येत उद्दिष्टासाठी नाही. आणि घडलं वेगळं. असंच झालं सगळ्यांचं हां, आपलं. एकदम वेगळं. म्हणजे की आज ती गरज आहे. प्रत्येकाला गरज आहे, की आपण जी आपल्या आजूबाजूला आता खूप सगळ्या समस्या आपल्याकडे आहेत. काही ना काहीतरी घडतंच आहे रोजच्या जीवनामध्ये. परंतु मग त्याच्यामध्ये एक वेगळा विचार करून एक वेगळ्या म्हणजे दिशेने जाण्याचा म्हणजे आपल्याला ऊर्जेशी जुडल्यानंतर मार्ग मिळतो. आणि हे म्हणजे आपल्या अंतर्गत विचार बदलून जातो. आपण खूप सक्रिय होऊन जातो. एक सकारात्मक बदल घडून येतो आपल्यामध्ये. येस, खूप खरंच खूप आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. थँक खूप यू. छान. थँक यू. खूप धन्यवाद. शेअरिंग तर सर्वांना करायची आहे. सगळ्यांची इच्छा आहे. परंतु आता वेळेचं बंधन पाळावं लागेल. आपल्याला माहिती आहे आपलं 8 ते 10 2 तास तर आपले कंपल्सरी असतातच. पुढच्या 21 मिनिटाचं आपलं मेडिटेशन आहे. वेळेचं वेळेचं भान ठेवत मोठ्या प्रेमाने ओके. मी आता आपल्याला सगळ्यांना सांगते, काय उद्या सुरू होणाऱ्या बॅचला आवर्जून जॉइन करा दुपारी 2:30 वाजता. 6 तारखेला बॅच सुरू झाली आहे. मान्य आहे. पण मध्ये 2 दिवस सेशन नाही झाले. रविवार होता, 1 दिवस बाहेरगावी गेले आणि म्हणून या बॅचला आपण डिक्लेअर केलं की 10 तारखेपासून 2:30 वाजताची ही बॅच आहे. ओके. 2 दिवस एक्स्ट्रा मिळाले सगळ्यांना. तर नक्कीच उद्या दुपारपर्यंत ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे. 2:30 वाजताचं सेशन आहे. त्यानंतर ॲडमिशन मिळणार नाही. चलो आत्मा नमस्ते. आनंदी आनंद सर्वीकडे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या असण्याने तुमच्या चैतन्यासोबत तुमची ओळख निर्माण होऊन आपल्या आयुष्यामध्ये भरभराट येऊ दे. खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडामधील प्रत्येक व्यक्ती ध्यानी होऊ दे. आत्मा नमस्ते सगळ्यांना.